मुंबईमधून पावसासंदर्भातली अपडेट समोर येते। मुंबईमध्ये आता पावसाचा जोर अजूनही कायमच आहे आणि आज दिवसभर पावसाचा हा जोर असाच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय। शिवाय मुंबईला आज येलो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलाय। मुंबईत आज ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळणार आहे, तर सकाळी 5 वाजेपर्यंत मुंबई उपनगरात 131.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर मुंबई शहरामध्ये 77.4 मिलीमीटर पावसाची नोंद आहे। यासह नवी मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सुरू आहे। एकूणच आज दिवसभर या पावसाची ही रिपरिप आणि संततधार तर कुठे मुसळधार पाऊस सुरू असण्याचा अंदाज आहे। आता मुंबईत जाऊयात नवी मुंबईमध्ये। नवी मुंबईत सुद्धा अगदी रात्रभर पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती। सकाळपासूनच पावसाने आता जोर धरलाय, तर नवी मुंबई पावसाची आज दिवसभर संततधार सुरूच राहण्याचा अंदाज आहे। शहरात सर्वत्र पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळाली। काल सुद्धा नवी मुंबईमध्ये अगदी मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे सोसायट्यांमध्ये पाणी साचलं होतं आणि आज सुद्धा दिवसभर नवी मुंबईच्या अनेक भागांमध्ये पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज आहे। आता मुंबईतनं जाऊयात पुण्यामध्ये। आज पुण्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, तर घाट माथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे। यामध्ये शनिवारी दिवसभर पावसाची हजेरी पाहायला मिळाली पुण्यामध्ये आणि आज सुद्धा अगदी दिवसभर जोरदार पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आपण पाहतोय आज रविवार असल्यामुळे रस्त्यांवर फार गर्दी राहणार नाहीये, त्यामुळे रस्ते वाहतुकीला जरी फटका बसत असला तरी सुद्धा काही कमी प्रमाणामध्ये लोकांना याचा फटका बसेल, कारण आज रविवार आहे, अनेकांना सुट्टी असते। आता पुण्यातनं जाऊयात कोकणामध्ये। रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला सुद्धा आज रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। रायगडमध्ये सुद्धा आज अति मुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर काही ठिकाणी 100 मिलीमीटरहून अधिक पावसाची शक्यता वर्तवली जाते। याशिवाय काही भागांना ऑरेंज अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। ठाण्यामध्ये सुद्धा आज ऑरेंज अलर्ट आहे, तर काही भागामध्ये अति मुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे। मागील 24 तासात ठाणे शहरामध्ये तब्बल 120 मिलीमीटरहून अधिकचा पाऊस झालाय। पालघरमध्ये सुद्धा आज येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।